नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापूर पोलिसांच्या मोहिमेला आव्हान. नागाव वडगाव परिसरात जुगार अड्डे पुन्हा जोमात. कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासन सध्या अवैध धंद्याचे कंबरडे मोडण्यासाठी आक्रमक पावले उचलत असताना हातकणंगले तालुक्यातील नागाव आणि मौजे वडगाव परिसरात मात्र जुगार माफियांनी पोलिसांच्या मोहिमेला एक प्रकारे आव्हानच दिलं आहे. वारंवार होणाऱ्या कारवायांना न जुमानता या भागात जुगार अड्डे पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. गेल्या काही महिन्यात पोलिसांनी अनेकदा छापे टाकून मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र कारवाईची तीव्रता कमी होताच हे अड्डे पुन्हा त्याच जोमाने सुरू होतात. यामुळे पोलिसांचा धाक कमी झाला आहे की गुन्हेगारांना प्रशासनातील काही घटकांकडून आगाऊ माहिती मिळते अशी शंका उपस्थित केली जात आहे. राजकीय व प्रशासकीय साट्यालोट्यांचा संशय. स्थानिक पातळीवर हे धंदे बिनधास्तपणे सुरू राहण्यामागे राजकीय वरदहस्त आणि स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांचे साटेलोटे असल्याची चर्चा परिसरात रंगली. राजकीय पाठिंब्याशिवाय हे धाडस शक्य नाही अशी भावना स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. तरुणाई आणि संसार थोडक्यात. या जुगार अड्ड्यामुळे परिसरातील कष्टकरी वर्ग आणि तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. यामुळे अनेक संसार उघड्यावर येत असून गुन्हेगारीच्या घटकातही वाढ होत आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या अवैध धंदेमुक्त जिल्ह्याच्या संकल्पनाला नागाव वडगाव मधील ही परिस्थिती हरताळ फासणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.